आपण पुढे जाऊयात। एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते थेट मुंबईच्या मंत्रालयासमोरून। तिथे शेतकरी आता झाडावर चढल्याची माहिती मिळते। काही वेळापूर्वीच विधान भवनाच्या परिसरात आता आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी। रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत हे आंदोलन शेतकऱ्यांनी पुकारलेलं होतं। तिथल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं। मात्र आता मंत्रालयासमोर याच कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले। पोलिसांसमोर खरं तर मोठं आव्हान आहे यांना उतरवणं खाली, कारण शेतकरी आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झालेत। आपले प्रतिनिधी गणेश कावडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश, नेमकी काय परिस्थिती आहे तिथली, पोलिसांचं काय चाललंय? नक्कीच पोलीस असेल, अग्निशामक दल असेल, यांच्याकडून आव्हान आहे ते केलं जातं या शेतकऱ्यांना खाली उतरण्यासाठी। मात्र काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। आपण पाहतोय कर्जमाफीसाठी आक्रमक शेतकरी आता झाडावर चढलेत। या ठिकाणी तर याच पार्श्वभूमीवर आपण काही वेळापूर्वीच पाहिलं होतं विधान भवनासमोर क्रांतिकारी संघटना आक्रमक झालेली आहे। सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी त्यांची आहे। रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। तर सध्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे आणि यानंतरच शेतकरी काही मंत्रालयासमोर झाडांवर चढून हे आंदोलन पुकारले। शेतकरी कर्जमाफीवरून आहे ते खरं तर विधान भवनाच्या बाहेर आहे ते आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळतं। आमच्या स्वामीला भाव नाही, आम्ही आता स्वामी फेकली। आपण ही थेट दृश्य बघतोय की सगळं आंदोलन आहे ते सुरू झालेलं काय झालेलं आहे। आम्ही लातूरून आलेलो, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, आपण बघू शकतो की कापूस असेल, धान्य असेल, हे सगळे जण आहे ते घेऊन आलेले पाहायला मिळते। शेतकऱ्यांना आहे ते कर्जमाफी झाली पाहिजे, प्रामुख्याने यासाठी हे आंदोलन आहे ते केलेलं जात आहे। सरकारनं कर्जमाफी मध्ये आम्हाला फसवलेलं आहे। जाचक निकष आणि अटी काढून टाकल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। आज आम्ही विधान भवनात जाण्याचा प्रयत्न करतोय, हे दडपशाही करतायत। सरकारने आम्हाला फसवलं।